निरोगी शरीर राहण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या व उपयुक्त किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. कारले रक्त शुद्ध करण्यासाठी अमृतासारखे काम करते. मधुमेहासाठी खूप प्रभावी मानले जाते. मधुमेहामध्ये 1/4 कप कारल्याचा रस तेवढाच गाजराचा रस मिसळून पिल्याने फायदा होतो. टिप नंबर 2. वारंवार खाणे. भूक नसताना खाणे ही खूप वाईट सवय आहे. पहिले अन्न पचायच्या आधी दुसरे अन्न खाल्ल्याने जठराग्नीचे काम बिघडते. यामुळे अन्न व्यवस्थित पचन होत नाही आणि अतिरिक्त चरबी पोटावरती वाढते. यामुळे भूक नसताना अवेळी खाणे टाळा. तर पोटाची चरबी वाढू नये यासाठी ही टीप फॉलो करा. टीप नंबर 3. भुकेपेक्षा कमी खाणे हे पोटाचा घेर कमी करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. टीप नंबर 4. ज्या स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात खूप जास्त रक्तस्राव होतो त्यांनी महिनाभर नियमितपणे भिजवलेले बदाम खावेत. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 5. चेहरा आणि केस सुंदर दिसावे असे वाटत असेल तर शक्यतो वर लावणाऱ्या गोष्टीवर भर न देता खाण्यापिण्यावरती भर द्यावा. यामुळे आपोआपच आपला चेहरा आणि केस एकदम सुंदर होतात. टीप नंबर 6. आपल्या आहारात साखरेऐवजी गुळाला स्थान द्या. गुळाच्या एका तुकड्यामध्ये शरीराला लागणाऱ्या दिवसभराच्या लोहाची कमतरता भागविली जाते. अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 7. 4 पेक्षा अधिक कप चहा पिणे. त्याचबरोबर जास्त वेळ उकळलेला चहा पिल्याने पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात. टीप नंबर 8. सकाळी उपाशीपोटी चहाचे सेवन करू नका. त्याने हाडातील कॅल्शियम कमी होते. तसेच भविष्यामध्ये डायबिटीज होण्याचा धोकासुद्धा यामुळे वाढतो. टीप नंबर 9. रोज ग्रीन टीचे सेवन केल्याने ॲसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता यापासून मुक्तता मिळते. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टीप नंबर 10. जर तुमचं पोट मोठं झालं असेल तर मोठी विलायची पाण्यात उकळून ते पाणी पिल्यास पोट कमी होते. टीप नंबर 11. तोंड कोरडे पडत असेल तर किंवा पुन्हा पुन्हा तहान लागत असेल तर गूळ आणि पाणी मिक्स करून तयार झालेले गुळाचे पाणी प्यावे किंवा तुम्ही गुळाचे सरबत देखील पिऊ शकता. प्रत्येक सुगरणीने व गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची टीप नंबर 12. बटाट्याचे चिप्स स्टोअर करायचे असतील तर त्यामध्ये 1 ते 2 तमालपत्र टाकून ठेवा. यामुळे जास्त दिवस चिप्स खराब होणार नाहीत तर ते अजिबात खवट देखील होत नाहीत. टीप नंबर 13. हिरव्या वाटाण्याची आमटी बनविताना वाटाणे थोडेसे भाजून घ्यावे. यामुळे वाटाणा लवकर शिजतात आणि गॅस देखील कमी लागतो. म्हणजेच आपल्या गॅसची देखील बचत होते. टीप नंबर 14. अंधुक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सैंधव मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे. 3 महिने सलग हा उपाय केल्यास फायदा होईल. टीप नंबर 15. आवळ्याचं ज्यूस पिल्याने बाहेर आलेले पोट कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. कारण आवळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायबर्स असतात. तर तुमचे पण पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता. टीप नंबर 16. भाजलेले फुटाणे व त्यासोबत कच्चा लसूण खाल्ल्याने खोकला बंद होतो. टीप नंबर 17. खरूज किंवा नायटा झाला असेल तर त्या ठिकाणी कडुलिंबाच्या पानाचा रस लावावा. उपयुक्त व महत्त्वाची टीप नंबर 18. मूळव्याधीची समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी
11 मनुके पाण्यात भिजत ठेवावे आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने आणि पाणीसुद्धा प्यावे. असे काही दिवस केल्याने तुमची मूळव्याधीची समस्या दूर होईल. तर मूळव्याधीची समस्या असेल तर ही टीप ट्राय करून बघा. टीप नंबर 19. मेथीची उसळ खाल्ल्यास शौचास साफ होते. मेथी खाल्ल्याने संधिवात बरा होतो. हिरव्या मेथीची भाजी खावी. यामुळे आपल्या शरीराला जीवनसत्वे भरपूर मिळतात. अत्यंत कामी येईल अशी टीप नंबर 20. कानदुखी होत असेल तर कांदा बारीक करून त्याचा रस कापडातून गाळून घ्यावा आणि त्याचे 4 थेंब कानात टाकल्यास कानदुखीपासून आराम मिळतो. टीप नंबर 21. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. अतिशय उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक व शेअर नक्की करा. तुमचे लाखो रुपये वाचवण्यासाठी टीप नंबर 22. स्ट्रॉबेरी या फळात अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे रक्तात गुठळी होण्याची शक्यता नसते. तसेच या फळाच्या सेवनामुळे कॅन्सर आणि हृदयरोगाचा धोका देखील कमी होतो. टीप नंबर 23. डोक्यात कोंडा झाला असेल तर दह्यात काळी मिरी मिक्स करून केसांना लावा. अर्ध्या तासाने डोके धुवा. यामुळे डोक्यातील खाज कमी होऊन कोंडा देखील कमी होतो. टीप नंबर 24. काचेची भांडी कितीही धुतली तर त्याच्यावरती डाग दिसतातच. म्हणून थोड्याशा पाण्यात चहापत्ती उकळून ते पाणी गाळून घ्यावे. त्यामध्ये थोडेसे डिशवॉश मिक्स करून त्या पाण्याने काचेची भांडी धुवा. यामुळे काचेची भांडी अगदी नव्यासारखी चमकतात. महिलांसाठी उपयुक्त व खास टीप नंबर 25. दागिन्यांची पॉलिश घरच्या घरी करता यावी यासाठी जुन्या टूथब्रशवर कोणताही टूथपेस्ट घेऊन दागिने घासावेत. नंतर पाण्यात हळद घालून त्यात अर्धा ते 1 तास दागिने बुडवून ठेवावेत व स्वच्छ पाण्याने नंतर धुवून पुसावेत. टीप नंबर 26. लघवीचा त्रास होत असेल तर कारल्याच्या पानाचा 1 चमचाभर रस चिमूटभर हिंग घालून प्यावा. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे हजारो किंवा लाखो रुपये वाचवण्यासाठी अतिशय उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप किंवा ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.